पावसाळ्याची सुरुवात झाली की हळूहळू आठवण होते ती आषाढ महिन्याची. आषाढात जास्त करून आपण तळणीचे पदार्थ तयार करत असतो. बरेच जण गोड पुऱ्या, कोण तिखट पुऱ्या अशा या आषाढात तयार करत असतात. आज आपण मस्त खुसखुशीत आणि टमटमीत अशा बनवणार आहोत, त्या म्हणजे तिखट मिठाच्या पुऱ्या. बऱ्याच ठिकाणी याला धपाटे असं सुद्धा म्हटलं जातं. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. आज तेजस्वीज होम किचनमध्ये आपण तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत. त्यासाठी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आपण न चाळता कोंडा सकट घेतलेला आहे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 टेबलस्पून एवढं डाळीचं पीठ असे सगळे पिठं आपण मिक्स करून घेणार आहोत. ज्वारीच्या पिठामुळे आपल्या ह्या पुऱ्या खूप वेळ कडक राहतात, खुसखुशीत राहतात. इथे आपण एक मोठा चमचा भरून तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. चवीपुरता मीठ. तसेच या पुऱ्यांमध्ये तिळांची टेस्ट खूप छान लागते आणि घरात आमच्या सगळ्यांना खूप आवडतं. त्यामुळे आपण इथे 3 मोठे चमचे भरून तीळ घेतलेले आहे. तिळात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि तिळामुळे कोणत्याही गोष्टीची चव ही द्विगुणित होत असते. तसेच आपण इथे जिरे, धने, बडीशोप ह्या तिन्ही इन्ग्रेडियंट्स हे छान असे कढईत भाजून घेतलेले आहे. त्याची पावडर आपण आता इथे 1 चमचाभर टाकलेली आहे. 1 टेबलस्पून एवढी कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून टाकायची आहे. त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो. तसेच 1 टेबलस्पून आपण ओवा सुद्धा ह्यामध्ये घातलेला आहे. 1 टेबलस्पून एवढी कोथिंबीर घातलेली आहे. हे सगळं प्रमाण एकदम पद्धतशीर आपण ह्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने जर ह्या तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या तर ह्या पुऱ्या अतिशय खुसखुशीत आणि चवदार होणार आहे. आपल्याला 2 चमचे कडकडीत असं तेल तापवून यामध्ये मोहन म्हणून टाकायचं आहे. ह्या तेलाच्या मोहनामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या आतून एकदम मऊ आणि खुसखुशीत होणार आहे. त्या भरपूर दिवस चांगल्या टिकून राहतात. हे कडकडीत तेल आपण यामध्ये पूर्णपणे ओतून घ्यायचं आहे. आपण सर्व इन्ग्रेडियंट्स त्यांचं प्रमाण हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही त्यामध्ये सगळ्या गोष्टी नीट बघू शकता. आता कडकडीत तेल टाकल्यामुळे हे खूप गरम असल्यामुळे आपण चमच्याने पहिले व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया. तेल ह्या पिठाला आधी चमच्याने चोळून घ्यायचं आणि त्यानंतर तेल असं कोंबट झालं की मग हाताने सगळ्या पिठाला असं चोळून लावायचं. हे तेलाचे मोहन सगळ्या पिठाला एकसारखं लागलं जातं. तेव्हा कुठला पण पदार्थ आपण जेव्हा तळतो तेव्हा तो छान असा खुसखुशीत तयार होतो. येत्या 27 ऑगस्टला आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे. सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक तयार करून त्यांचे स्वागत करत असतात. खव्याचे मोदक हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच तेजस्वीज होम किचनमध्ये अपलोड केलेला आहे. व्हिडिओ संपूर्ण नीट बघा आणि आपल्या लाडक्या बाप्पांसाठी आवर्जून हे खव्याचे मोदक तुम्ही तयार करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. हे मोदक अतिशय चवीला अप्रतिम असे लागतात. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा म्हणजे तुम्हाला त्यातल्या टिप्स वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा नीट कळतील आणि नक्की एकदा खव्याचे मोदक ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नक्की कळवा. इथे आपण थंड पाणी थोडं थोडं मिक्स करून ही कणिक तिंबून घेतलेली आहे. छान अशी मस्त आपली कणिक तिंबून झालेली आहे. थोडंसं 1 चमचाभर तेल लावून आपण त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली ही कणिक एकदम छान अशी मळली गेलेली आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असा आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे. या पिठामध्ये आपण ज्वारीचं आणि डाळीचं पीठ टाकल्यामुळे याला थोडीशी पाणी सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त वेळ ही कणिक भिजवून न ठेवता त्याच्या लवकरात लवकर पोळ्या करून एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवल्या की ते जास्तीत जास्त 6 ते 7 दिवस खूप छान अशा टिकून राहतात. आता आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊया. पुऱ्या करताना तुम्ही एक मोठी अशी पोळी करून त्याच्या वाटीने एकसारखे अशा पुऱ्या करू शकतात किंवा मग एक एक करून पण तुम्ही
त्या पुऱ्या करून तळू शकता. तुम्हाला जर चहासोबत खाण्यासाठी कडक पुरी करायची असेल तर तुम्ही एकदम पातळ अशी लाटून थोडंसं काट्याच्या चमच्याने टोचे मारून मग ती तळली तर ती छान अशी कुरकुरीत होऊ शकते. तसेच तुम्हाला जर मध्यम अशी खुसखुशीत पाहिजे असेल तर ती पुरी थोडीशी जाडसर ठेवायची आणि मग तळायची. ती आतूनही खूप छान अशी खुसखुशीत होते. आणि जर एकदम मऊ पाहिजे असेल तर थोडीशी जाड ठेवायची की जेणेकरून आपली ही पुरी मऊ होईल म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला पाहिजे तशा पुऱ्या करून घेऊ शकता. इथे पिठाला खूप छान असं बाइंडिंग आलेलं असल्यामुळे पोळी एकदम सहजगत्या लाटली जाते. खूप जास्त पीठ लावायची गरज पडत नाहीये किंवा खूप जास्त तेल लावायची गरज पडत नाहीये. इथे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी मध्यम साईजमध्ये आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता पेल्याच्या म्हणा किंवा वाटीच्या म्हणा कोणत्या पण ह्याच्याने आपण पाहिजे तशा आकाराच्या आपण पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हव्या असतील तर सिंगल पुरी करून तळून घेऊ शकतात. ही बाजूची कणिक जी आहे ती सारखी सारखी निघत राहिल्यामुळे त्याचा कंटाळा येत असेल तर सरळ एक पोळी लाटून राहिलेल्या पिठाची शंकरपाळ्यांसारखा आकार देऊन कापून घेतले तर झटपट आपलं काम पण पूर्ण होऊ शकतं. त्या केलेल्या पुऱ्या एकमेकांवर फक्त ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या फुलत नाही. 12-13 पुऱ्या झाल्या की छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि मग मोठी कढई असेल तर 3-4 पुऱ्या एका वेळेस आपण त्या तेलात सोडल्या तरी चालतं. इथे आपलं तेल तापलेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एक छोटासा पिठाचा गोळा त्याच्यात टाकलेला आहे. छानपैकी बुडबुडे येत आहेत म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. तर आपण या गरम गरम तेलामध्ये 5 तयार केलेल्या छोट्या छोट्या पुऱ्या आहेत त्या तळून घेऊया. तेल छान कडकडीत तापल्यामुळे आपल्या पुऱ्या पण खूप छान अशा फुगलेल्या आहेत. एका वेळेस तेलात आपण जेव्हा पुऱ्या सोडतो तेव्हा वरून झाऱ्याने तेल सोडत राहायचे म्हणजे या पुऱ्या छान फुगल्या जातात. दोन्ही बाजूंनी साधारण 3 ते 4 मिनिटं छान पुरी खमंग आणि बदामी रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि नंतर ती चांगले तेल निचरून बाहेर काढून पेपर नॅपकिनवर किंवा तसेच तुम्ही ताटात ठेवून घ्यायचे आहे. पिठात धने, जिरे, ओवा, कोथिंबीर असे आपण जिन्नस घातल्यामुळे पुरी खूप जास्त फुगत नाही, पण त्याने काही फार असा फरक पडत नाही. पुरी चवीला खूप छान अशी लागते, खुसखुशीत होते. हे जास्त महत्त्वाचं आहे. आता हे झाले तळणीचे धपाटे किंवा तिखट मसाला पुऱ्या. तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त खुसखुशीत अशी पुरी आपली झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर खूप जास्त तेलकट पदार्थ नको असेल किंवा तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल तर सिंपल पोळ्यांसारखं लाटून तुम्हाला तव्यावर भाजूनही खाता येईल. अगदी पाहिजे असेल तर थोडंसं वरतून तेल किंवा तूप लावून तुम्ही छान असा कुरकुरीत पराठा करून भाजून घेऊ शकता. तसेच या पिठामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या जर किसून घातल्या तर एक पौष्टिक पराठा म्हणून पण तयार होऊ शकतो. घरात जर लहान मुलं असतील आणि जर जेवण करत नसतील किंवा डबा खाऊन येत नसतील तर तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे हे जर तसं तळून दिलं तर ती मुलं खूप आवडीने डबा फिनिश करून येतील. तसेच कुठे ट्रिपला जाण्यासाठी तुम्हाला जर समजा 5-6 दिवसांसाठी बाहेर जायचं असेल तर तुम्ही हे 6-7 दिवस छान टिकतात. त्यामुळे अशा दशम्या म्हणा किंवा ह्या पुऱ्या अशा तळून तुम्ही त्यासुद्धा सोबत घेऊन जाऊ शकतात. सकाळच्या चहासोबत पण खाण्यासाठी ह्या पुऱ्या खूप छान लागतात. एखाद्या दिवशी पोळी भाजीचा जर कंटाळा आला असेल तर ह्या पुऱ्या तुम्ही झटपट तयार करून घेऊ शकतात. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. या आषाढामध्ये तुम्ही पण असं तळण करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.